ची संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जेव्हा महिला सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्यातली शेती अर्थव्यवस्था आणि समाज समृद्ध होईल आणि म्हणूनच त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं। विधिमंडळात आज महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या बोलत होत्या। कृषी क्षेत्राच्या सांख्यिकी आकडेवारीमध्ये यापुढे स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांची वेगवेगळी नोंद करण्यात येईल, जेणेकरून या माहितीच्या आधारे निर्णय घेणं आणि योजना अधिक प्रभावीपणे राबवणं सुलभ होईल असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। त्याचबरोबर केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन केल्यामुळं महिलांचे कृषी प्रश्न सोडवायला मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाचं एक स्पष्ट धोरण आहे की महिला सशक्तीकरण हेच कृषी समृद्धीचे सूत्र आहे। म्हणूनच कृषी विभागाच्या योजनांमध्ये आपल्याला माहिती आहे की महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जेव्हा इथली महिला सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्याची शेती अर्थव्यवस्था व समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल। महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही पुढील अधिवेशनामध्ये त्यासाठी खास विधेयकाचा विचार करत आहोत। कृषी क्षेत्राच्या सांख्यिकी आकडेवारीमध्ये यापुढे स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांची वेगवेगळी नोंद घेतली जाईल। त्यामुळे या माहितीच्या आधारे निर्णय घेणं अधिक प्रभावी योजना कार्यान्वित करणं सोपं जाईल। केंद्राच्या धर्तीवरच आपल्या राज्यात देखील राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटरचा स्थापन करण्यात येईल। शेतीच्या संपूर्ण मूल्य साखळीत महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे। म्हणूनच राज्यातल्या प्रत्येक महिला शेतकऱ्याला तिचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। राज्याच्या या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवं दालन उघडलं आहे। ग्रामीण महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान यासह लखपती दिदी, नमो ड्रोन सारख्या योजना अधिक प्रभावी करण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। शेती क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध महिला शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आणि डॉक्टर नित्या राव यांनी महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात व्याख्यानातून मार्गदर्शन केलं। यानंतर